देशात पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले। पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागलं। गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा दरवाढ। रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात। जीप खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान घडली दुर्घटना। विदर्भात आजपासून 2 जूनपर्यंत नवतपाला सुरुवात। 9 दिवसात उष्णतेच्या तीव्रता जाणवणार। दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। 12 क्विंटल कांद्यामागे केवळ ₹1,468 दर। उद्या रोहित पवार नाशिकमध्ये मोर्चा काढणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1 तर भाजप स्वतःकडे 12 जागा ठेवणार। सूत्रांची माहिती। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवरील दावा शिवसेनेनं मागे घेतल्याचीही चर्चा। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शिंपडत असलेलं पाणी कुंभमेळ्यातलं। मोटेगावकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल। बीडमध्ये अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या तरुणाची अमानुषपणे हत्या। देशमुख हत्येप्रमाणे तरुणाची हत्या केल्याचा आरोप। आरोपींना अटक करून कारवाईसाठी कुटुंबियांसाठी या। दक्षिण आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात खबरदारी। पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इबोला चाचणी होणार। दुबई, बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी।